नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आमची माती आमची माणसं या चॅनलवर. मित्रांनो, यावर्षी बरेच शेतकरी अद्रक लागवडीकडे वळत आहेत. मी काही मोठा अभ्यासक नाही, पण हे पीक अनेक वर्ष हाताखालून गेलं आहे. कधी भारी उत्पादन मिळालं तर कधी कंदकुजने पूर्ण प्लॉट संपला. तेव्हा कळालं की अद्रक लागवड म्हणजे फक्त बेणे टाकणं नाही, तर पूर्ण प्लॅनिंग असतं. आज परिस्थिती अशी आहे, बरेच शेतकरी अद्रक पिकातून बाहेर पडत आहेत. कारण एकच आहे, वारंवार अद्रक लागवड त्याच त्या शेतामध्ये करणं, जमिनीत वाढलेले रोग, विशेषतः कंदकुज मोठ्या प्रमाणात येत आहे आणि शेवटी उत्पादन कमी, खर्च जास्त. यामध्ये शेतकऱ्यांना कष्ट करून यश मिळत नाही. पण मित्रांनो, तुमच्यासाठी अजून संधी आहे. कारण तुमच्या शेतात अजून अद्रक झालेलं नाही, जमीन नवीन आहे, रोगाचा प्रेशर कमी आहे. म्हणजे तुम्ही योग्य पद्धतीनं नियोजन केलं तर अजूनही चांगलं उत्पादन मिळू शकतं. आता महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, लागवड करताना शेताचा उतार नक्की बघा. कारण पाणी हीच अद्रकची ताकद आणि पाणीच त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. शक्य असेल तर उताराकडून वरच्या बाजूला बेड तयार करा. लक्षात ठेवा, तुमच्या अद्रक शेतातलं पाणी दुसऱ्या शेतात जाऊ नये. कारण एकदा का कंदकुज एखाद्या ठिकाणी आली आणि ते पाणी दुसरीकडे गेलं तर आपल्याला पुढील वर्षी अद्रकला कंदकुज येऊ शकते. म्हणूनच एक काम नक्की करा, पाण्याची चर व्यवस्थित काढा आणि पाणी अडकणार नाही, फिरणार नाही, सरळ बाहेर जाईल अशी व्यवस्था ठेवा. मित्रांनो, छोटी छोटी काळजी वाटते, पण याच गोष्टी पुढे जाऊन आपलं उत्पादन ठरवत असतात. आज थोडा वेळ घ्या, नीट प्लॅनिंग करा आणि मगच लागवड करा. कारण अद्रक पिकात चूक केली तर लगेच नुकसान दिसतं. शेवटी एकच सांगतो मित्रांनो, आपण अनुभवातून शिकलो. आता तुमची चूक होऊ नये म्हणूनच हा सगळा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत.